आणि कोणाला काय विचार आहे आता. अजून श्वासाकडे किती लोकांचं लक्ष आहे? बरं लोकांना. म्हणजे जो साधनेमध्ये श्वास घेतात तसं लक्ष आहे की नुसतं श्वासाकडे लक्ष आहे? श्वास येतोय जातोय वेश जातो, श्वासाचं ते सतत म्हणजे एखादी कृती आपण जेव्हा साधनेत करतो त्या कृतीचा प्रभाव बराच वेळ केल्यानंतर तसाच राहतो. म्हणजे श्वासाकडे लक्ष देऊन जेव्हा आपण आता बराच वेळ केलेला आहे तर अजूनही त्याची व्हायब्रेशन्स तशीच किती लोकांकडे असं मी माझं म्हणणं. कारण तिथे जर लक्ष नसेल तर मग ते व्हायब्रेशन म्हणजे ते श्वासोश्वास चालला आहे का काय चाललं आहे हे तिथे तसं स्मरण राहत नाही. मग म्हणून लक्षपूर्वक कृती केली. लक्षपूर्वक कृती करायची म्हणजे काय असं कोणाला प्रश्न काय करायचं? लक्षपूर्वक प्रत्येक कृती केली पाहिजे म्हणजे नेमकं कसं काय करायचं सांगा. नाही तसं नाही, कोणतीही कृती लक्षपूर्वक करायची असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय समजला कोणाला? नाही आपण तसं नाही म्हणत, साधनेचं नाही म्हणत मी. आपण अगदी नेहमी आता व्यवहारात प्रत्येक कृतीकडे करताना लक्ष ठेवा आणि मग करा, लक्षपूर्वक कृती करा. नाही असं कोणतंही काम करताना प्रत्येकाला श्वासाकडे लक्ष राहिलं हे सांगता येत नाही ना. हां थांबा ऐका ना, कोण बोला, कोण बोलत आहे? हां तो बोला. हां जाणीवेकडून होत आहे. आणखीन कोण सांग? ते सद्गुरू स्मरणातून करायचं हे एक बाजू बरोबर आहे, पण लक्षपूर्वक कृती करा असं आपण आता सांगतोय की प्रत्येक कृती कोणतीही कृती. आता तुम्ही बसलात लक्षपूर्वक बसलेलात, आणखीन कोणाला काय वाटतं लक्षपूर्वक कृती करायची म्हणजे नेमकं काय? जाणीवपूर्वक करायचं म्हणजे काय? म्हणजे करता कोण आहे हे पहिले लक्षात पाहिजे. म्हणजे जाणीव सद्गुरू म्हटलं जाणीव करताय ना, ईश्वरी करता सद्गुरूंचं कार्य, आणि ते लक्षात घेऊन कृती करा. पण ती पण कशी? परत लक्षपूर्वक. मी करता उरता कामा नये, तो करताय तो ईश्वर करताय असा सगळा तो बोध तिथे असला पाहिजे. त्या बोधातून जेव्हा आपण करायला लागतो तर तिथे वर्तमानपण येतो. म्हणजे वर्तमान काळात राहा असं आपण जेव्हा म्हणतो तर वर्तमान काळात राहायचं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो ना. तर तिथे कृतीकडे जेव्हा लक्षपूर्वक आपण पाहतो तेव्हा तो वर्तमान असतो. प्रत्येक कृती जी चाललेली आहे त्या कृतीकडे लक्षपूर्वक पाहायला लागलं की जाणीव आहे, हा कर्त्यापणाचा भाग एक अजून असतो की कर्ता कोणाही जाणीव आहे म्हणजे ईश्वरी शक्ती आहे, आणि ती लक्षात घेऊन कृतीकडे लक्षपूर्वक करायचं परत. म्हणजे मी करता उरता कामा नये, जाणीवच करते हा बोध सहज. म्हणजे तिथे काही लक्ष म्हणजे ते बोध आहे, तो बोधातून कर्म करणं. ज्यावेळेला साधना अतिशय व्यवस्थित होते ना तर पुढे काही करावंसं वाटत नाही, कळलं ना, बोलावंसं पण वाटत नाही. की तिथेच तीच व्हायब्रेशन्स आपल्याला अनुभवता यायला लागली की मग वाटतं अरे बस झालं एवढंच राहील, कळलं ना. म्हणजे लक्ष न ठेवता आपोआप लक्ष ठेवायला लागतं, पण परत तिथे ते होतं. म्हणजे एक लक्ष चांगली साधना झाली त्याचं लक्षण काय, ती तशीच चालू राहते बराच वेळ. उठलो आपण तरी ते म्हणजे जागृत झालो, त्याच्यातून बाहेर पडलो असं म्हटलं, बाहेर पडता येत नाही. तिथे तसंच बसून राहावं असं होतं. म्हणजे ते तिथून बाहेर पडावंसं वाटत नाही त्या जाणीवेला. म्हणजे कधी म्हणे असं म्हणतात ना की मुंगी जशी डोंगळा की मुंगी गुळाला चिकटतात, बाहेर पडत नाहीत. अभंग आहे ना, खेचला तर तुटतो पण सोडत नाही गुळाला. असंही होतं कधी कधी साधनेत जेव्हा रममाण होता येतं त्यामुळे बाकीच्या कोणत्याही कृती कराव्याशा होत नाही, त्यातून बाहेर पडता येत नाही असंही होतं. किती लोकांना असं होतं? एक दोन. हे जर होत असेल तर ती चांगली स्थिती आहे जाणीवेची
की आपल्याला तो अनुभव एकदा घेता आला तर त्या अनुभवात राहण्याची ओढ लागते, परत परत ओढ लागते, तसंच राहावं. आणि जेव्हा तसं जमत नाही त्यावेळेला मग हो, कधी नेहमी झालीस तर कशाला विचारलं असं कोणी तुम्हाला. कधी कधी होते, हेच तर गंमत आहे ना त्याची. कोण आलं नसतं, तुम्ही आलं असतं का आम्हाला माहिती आहे काय सांगणार तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी तशा नॉर्मल नाहीत, म्हणजे अलौकिक आहेत. नॉर्मल आय एम नॉर्मल नाही, अलौकिक आहेत. ही अलौकिक अवस्था जेव्हा तुम्हाला अनुभवायला लागले की तुम्हाला जाणीवेची अधिक, म्हणजे साधनेची अधिक गोडी लागायला लागेल. आता बहुतांशी सर्वसाधारण माणसाला बहिर्मुक्तेची आवड आहे, म्हणजे बाह्य विषयांची. हे काय ते काय ते काय करतं, आपण सगळं त्याच्यात जास्त लक्ष ठेवतो. पण जाणीव आहे हे जर एकदा लक्षात यायला लागलं जाणीवेला, मग ते आपोआप अलिप्त होते, आपोआप ते स्वतःच्याच कोशात राहण्याचा प्रयत्न करते त्या काही काळासाठी. आणि ती अवस्था एकदा बाजूला झाली की मग परत ती व्यापक होते. म्हणजे ह्या हळूहळू तुम्हाला एक एक गोष्ट अनुभव घेता येईल की कसं काय आहे. पण हा सगळा अभ्यासातूनच तुम्हाला एक एक अनुभव आहेत. सगळ्यांना तोच अनुभव येतो असं नाही, पण हळूहळू त्याच पद्धतीचे अनुभव प्रत्येकाला येऊ शकतात. म्हणून हा अभ्यास पुन्हा 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 केला पाहिजे. नुसतं एकदा केला, थोडा केला तर नाही. कधीतरी असं पण बसलं पाहिजे की दिवसभर बसता येतं का बघा, दिवसभर बसायचं. पिक्चर बघतो की नाही त्यावेळेला, तिथे ज्यावेळेला आपण ह्या गोष्टी गुंततो त्यावेळेला बराच वेळ आपण ते पाहतो. खरं म्हणजे ते होऊ शकतं, पण अभ्यासाने होतं. आता हे म्हणतं रात्रीचं जमतं, तर काही ज्यांना रात्रीचं पण बसायची सवय असेल तर जमू शकतं. म्हणजे हे शेवटी ह्या जाणीवेची तुमची साधना किती परिपक्व झाली तर झोपेत त्याचे स्पंद तुम्हाला जाणता येतात, की जाणले जातात. जाणता येतात असं नाही म्हणतात, जाणले जातात. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये म्हटलं ना, सच्चा बेसच्चा वही गुरु का बच्चा. कोण कहे मचिंदर सुनले गोरख, तीनों ऊपर जाना. कृपा भई जब सदगुरुजी की आप को चिन्हा, सच्चा बेसच्चा वही गुरु का बच्चा. स्पष्ट झालं की तुम्हाला तिन्ही लोकांमध्ये जर झालं, तिन्ही म्हणजे जागृती, स्वप्न पण तुम्ही जाणी स्वप्न पाहते, ह्या भावात स्वप्न पाहताल. जाणी स्वप्न पाहते कशी, कल्पना कशी वाटते. पण स्वप्नात पण जाणीवेचं स्मरण असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हां आता आपण रस्ता बरोबर ट्रॅकवर आलो. की गाढ झोपेत पण जाणीवेचं स्मरण राहिलं पाहिजे. नामस्मरण चालू असतं म्हणजे अखंड तुम्ही ती अवस्था, म्हणजे तिथे तुमचं ती परावाणीत नाम जाईल तेव्हा ते असं होतं. परावाणीत जातं, म्हणजे ती परावाणी जशी चालू राहते तिथे तुमचं कंट्रोल राहत नाही. त्यावेळेला ती चालू हे कळतं तुम्हाला, कळलं ना. पण तुम्ही करत नाही हेही कळतं. मग तिथे ईश्वर करतो म्हणजे काय ते कळतं. परावाणी उघडल्यानंतर जाणीवच कार्य करते हे कळतं. तुम्हाला जाणीव कळणार नाही, कारण तो अनुभव वेगळा येतो. ज्ञानदेव मौन जपा माळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. किंवा राम हमारा नाम, काय राम हमारा जप करे हम बैठे. आरामात नाही बसत, हबार खाली होतो, अरे काय चाललंय. म्हणून हे सगळं म्हणजे कधी कधी आपण ह्या कवी कल्पना वाटेल, पण ज्याला अनुभव आहे त्याला माहिती आहे की हे असं होतं, असं होतं. तशा पद्धतीने ते तसं होतं. अजपा जप ह्याचाही अर्थ जप न करता जप चालू आहे त्याला म्हणतात अजपा. अजपा म्हणजे आपण नाही करत आहे पण तो आतमध्ये चालू आहे, ते तसंच सेम अजपाजप. की ते जप करताना मग आपण ठरवून जप करत नाहीये, तो जप चालू आहे आतमध्ये. होतंय म्हणजे तसं थोडीशी सद्गुरू कृपा व्हावी लागते. निर्धारित करता करता तिथे सद्गुरू कृपा होते, त्याची परावाणी
उघडते. ईश्वरी कृपा म्हणा, सद्गुरू कृपा म्हणा. नाही, निर्धार असं नाही. तुम्ही पुन्हा 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 करता करता ती एक वेळ उघडली जाते परावाणी, आणि तिथे ते सुरू झालं, असं रेकॉर्डिंग सुरू झालं, सगळं आपलं चाललं आहे, काहीतरी होतं असं कळतं. आणि आपण ते करणं, आपण थांबवू पण शकत नाही. ते आपोआप थांबेल तर थांबेल, अशी एक अवस्था येते. ती प्रोसेस चालू असते. त्या प्रोसेसमध्ये कधी कधी ती तार लागून जाते. आणि ज्या वेळेला जास्तीत जास्त आपल्याला ह्या साधनेची आवड होते आहे की आपल्याला तर करावंच, म्हणजे एखादा इन्सिडेंट घडतो की एखादा अनुभव येतो, तर त्याच्यातून जितकी गोडी लागायला लागली जाणीवेची की आपल्याला साधना करता हां चला करूया असं वाटतं ना, बसवूया चला, ती गोडी ज्या वेळेला लागते आणि ती सहज बसायला लागतो आपण, तर ती सद्गुरू कृपा. कसं होतं, बऱ्याच वेळेला साधनेला बसताना परत त्या लेवलला यायला बराच वेळ लागतो बाहेर. आपण म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे की ते साधनेची गोडी ते लागली पाहिजे. सत्संग म्हणतो आपण ते जिथे सत्संग नसेल, दुसऱ्या गोष्टी चाललेल्या असेल, तिथे ती लेवल यायला मग वेळ लागतो. पण जो साधनी असेल त्याला वेळ लागत नाही. परत त्याला एकदा ती गोडी लागली आणि एकदा ती बरोबर समजलं की तो जिथे असेल तिथे त्याची साधना सुरू होऊ शकते. मग त्याला अशीच जागा पाहिजे, असंच बसा, त्याची काय आवश्यक. कारण हा सुरुवातीच्या अवस्थेसाठी प्रत्येकाला अमुक एक जागेवरच बसा, एका खोलीत बसा, किंवा अगरबत्ती लावा, मग मनाला प्रसन्न करा, अशी ही गोडी लागेपर्यंत असते. नंतर एकदा ती साधनात जमते, असं होतं की सहज जमते. जेव्हा प्रयत्न करता करता जिथे बसाल तिथे तुम्ही त्या अवस्थेला पोचू शकता. ती सवयी, त्याला आपण प्रॅक्टिस करून होते, म्हणजे ती सवय केली पाहिजे. आणि ती गोडी आपण स्वतःला लावायला पाहिजे. म्हणून मनाला लावावी स्वरूपाची गोडी, इतरा आवड सोडवावी, पळपळ नाम विठोबाचं. ते तरी नामस्मरणाकडनं घेतलेलं आहे की मनाला आपल्या स्वरूपाची गोडी लागली पाहिजे. तितकीशी लागत नाही ना सुरुवातीला, स्वरूपच कळत नाही तर गोडी कशी लागणार. आता जाणणारा कळतोय म्हणून काहीतरी आपल्याला आधार मिळायला लागला की इथे जाणणारं तत्व आहे. कारण नुसतं जर जाणणारं तत्व पण लक्षात आलं नसतं तर आत्म्याला पहा म्हटलं तर काय आत्म्याला पाहिलं असतं? काहीच पाहिलं नसतं, उगीच गोंधळ वाटला असता, काय चाललंय माहीत नाही. आता सद्गुरू कृपेने, मग ही पण सद्गुरू कृपाच आपल्याला आत्मा म्हणजे कोण हे कळलं, पाहणारा म्हणजे ही शक्ती आहे हे कळलं. प्रगती आहे ना प्रत्येकाची, असं कसं म्हणतात. पाहणारी शक्ती आहे, 100% ही शक्ती आहे, ती ह्या देहातून कार्यरत आहे, ही देहापेक्षा ती वेगळी आहे. म्हणून कधी कधी देहातून वर येतात, येऊ द्यायचं, जातो वर चल वर म्हणाल, घाबरून खाली नाही बसायचं. बऱ्याच वेळा असं होतं, घाबरतो माणूस, अरे बापरे काय होतंय. पण ती अवस्था आहे की ती देहातून वर येते, म्हणजे ती जाणीव देहभाव विरहित होते, म्हणून ती देहातून वर आल्यासारखं वाटते तिला. मग असे अनेक अनुभव येतात. पण असाच अनुभव आला पाहिजे हा आग्रह धरायचा नाही. प्रत्येकाला वेगळे वेगळे अनुभव येऊ शकतात. पण सर्वाचं ह्याचं कन्क्लुजन काय होतं, साधनेला बसण्याची एक ओढ लागते, गोडी लागते की ते तसं बसावं, असंच बसावं असं वाटतं. आणि त्यामुळे बाहेरच्या विषयात की दुसऱ्या विषयात बोलणाऱ्या लोकांमध्ये आपलं एवढी जमत नाही बसायला, त्यातून जरा लांब राहावं असं वाटतं, असंही होतं बऱ्याच वेळेला. आणि ते तसं बरोबर आहे की लांब राहावं, म्हणजे साधनेच्या अपेक्षेत ती गोडी लागेपर्यंत, ओढ लागेपर्यंत, साधना सहज जमेपर्यंत आपल्याला थोडंसं अलिप्त ठेवून ती करावी लागते. पण एकदा जमल्यानंतर कुठेही गेला तरी तुम्ही मोकळे, मग सगळीकडे तुम्ही जाऊ शकता. पण जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत स्वतःला कंट्रोल करून अमुक एक लोकांच्या संगतीत किंवा अमुक एक जागी, अमुक एका ठिकाणीच आपल्याला ती करून घेता आली पाहिजे. कारण नाहीतर ते मन विचलित होतं बऱ्याच वेळेला. हो, मिक्स होत नाही, त्यांना समज होऊ द्यात, पण आपल्याला ते योग्य आहे. ही कसं होतं, ज्यावेळेला आपल्याला ही साधनेची एखादी गोडी आहे पण त्याच्यात राहायचं आहे आपल्याला,
म्हणून आपण शक्यतो जरा दूर राहण्याचा प्रयत्न करतो. दूर राहणं म्हणजे ते करा सुरुवातीला म्हणजे जेव्हापर्यंत आपल्याला हे सहज जमत नाही आहे ना, तोपर्यंत आपल्याला ती सवय लागते, ती आवड तशी असते, ते राहायचं वाटतं, पण लोकांमध्ये गेलं कधी जमत नाही म्हणून ते लांब राहावंसं वाटतं. किंवा दुसऱ्या विषयाच्या संदर्भात जर लोक काही बोलत असेल तिथून आपण लांब पडतो. काही पत्ते खेळणारे लोक, तर पत्ते खेळणाऱ्यांच्या बरोबर असेल तर आपण नको रे बा तुम्ही खेळा, मी जातो. म्हणजे आपोआप ते हे होतं तसं, आणि ते होणं बरोबर आहे. कारण ते नाही झालं तर मग जाणीवीचं वळण आणि पत्ते खेळायला लागेल परत जाऊन. चालेल म्हटलं, असं नाही होतं का? मग तुम्ही बरोबर आहात. की जेव्हा साधनेत निवांत होतो आपण, तेव्हा ते झोपेचे जे मेंदूला जो आराम मिळायचा आहे ना, तो मिळतो, रिलॅक्स होतं. तसं म्हणजे जर योग्य पद्धतीने साधना झाली तर 1 तासाची साधना ही 5 तासाची झोप असते. 4 ते 5 तास समजा आपण झोपलेलो नाही आहे, आणि जर 1 तास तुमची व्यवस्थित साधना झाली तर ते सगळं झीज भरून काढते शरीराची. पण तेवढी झाली पाहिजे, नाही तर त्यामुळे जाऊ ना तसं करूया असं नाही. कधी कधी समजा तुम्हाला जाग येते, 1:30 वाजता जाग येते, 2 वाजता जाग येते, आणि झोप लागत नाही, तळमळतात, उगीच झोप लागत नाही. मग त्यावेळेला साधनेला बसायचं सरळ, आणि ती साधना तुमची व्यवस्थित झाली तर तुम्ही जागरण केलं असं वाटणार नाही, ती जर व्यवस्थित साधना झाली तर. झोप नंतर ते एकदा हे झाल्यानंतर झोप लागते का, म्हणजे तुम्ही झोपलं तर झोप लागते, पण कधी कधी असं होतं झोपेची पण आवश्यकता नसते, असंही होतं बऱ्याच वेळेला. आता कुळे जेव्हा रात्रीचं ते करून घ्यायचे तर जे करणारे त्यांना सकाळी झोप लागायची नाही, मग ते झोपलं पाहिजे असं व्हायचं नाही. पण आपली एक मानसिकता असते आपण झोपलो नाही, आणि ते काय म्हणतात, शवासन आधी करायचं आणि मग साधनेला बसायचं, तसं त्या निवांत अवस्थेत धरूनच बसायचं. पण एक नेहमी मात्र लक्षात ठेवायचं, मेंदूला झोपेची आवश्यकता असते. मेंदूची केंद्र ही जी ॲक्टिव्ह कधी राहतात, तुम्ही झोप पण घ्यायची आणि त्याला ॲक्टिव्ह पण ठेवायचं. जर मेंदूला ॲक्टिव्ह नाही ठेवलं तरी त्रास आहे, म्हणजे सांगू शकत नाही काय होईल. हां, तिथे दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या, म्हणून साधनेतून मेंदू तजेलदार होतो. जे साधनी असतात त्यांचा मेंदू शेवटपर्यंत कार्यरत असतो, कारण त्याला तिथे मेंदूला रिलॅक्सेशन पण मिळतं आणि तिथे चालना पण मिळते, दोन्ही आहेत असं ते. काय झालं, जायचं? चहा झाला? चला चहा तयार आहे, मेंदूची सूचना आली.